शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सध्या आपण बघतो की मध्य भारतावरील पावसाचं प्रमाण कमी झालंय, दक्षिण भारतातील पावसाचं कमी झालंय, पूर्व भारतातील पावसाचं प्रमाण कमी झालंय, उत्तर भारतातील पावसाचं प्रमाण कमी झालंय. मात्र पश्चिम किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. याचं कारण असं आहे की जो कमी दाबाचं क्षेत्र कालपर्यंत मिसिंग स्वरूपामध्ये होतं ते आज स्पष्ट दिसू लागलं आहे. आणि जशी ही अरबी समुद्रातील वाऱ्यांची त्याला साथ मिळाली तसा त्याची गती वाढलेली आहे. परंतु परिणामस्वरूप गुजरात आणि महाराष्ट्राची उत्तर कोकण किनारपट्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे, पावसात वाढ झालेली आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की बहुतांशी जे पाणी प्रकल्प आहेत, मुंबईचे पाणी पुरवठा करणारे 7 पाणी प्रकल्प, यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे आणि पुढे देखील अनेक ठिकाणी तो होणार आहे. सध्या कोकण घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास नाशिक जिल्ह्यामध्ये पालघर, मुंबई आणि रायगड, ठाणे, त्याचबरोबर पुणे या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर, गोंदिया जिल्ह्याचा यामध्ये मुख्यत्वे करून समावेश आहे. सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर आणि पुणे, अहिल्यानगर हे काही जिल्हे अगदी बुलढाण्यापर्यंत सरासरीच्या आजूबाजूला आहेत. परिस्थिती खराब कुठे आहे तर सिंधुदुर्गमध्ये आहे, नंदुरबार, धुळ्यामध्ये आहे. मराठवाड्याचे काही जिल्हे म्हणजे यामध्ये आता मध्य महाराष्ट्र जवळपास कमीच झाला आहे यामधून, तर अहिल्यानगरचा पूर्व भाग असेल किंवा नाशिकचा काही पूर्व भाग असेल, जळगावचे काही आहे, सातारा आणि सांगली, कोल्हापूरचे पूर्व भाग जे आहे या ठिकाणी काही तालुक्यांमध्ये पावसाची घट आहे. मात्र विदर्भामध्ये सुधारणा झाली आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामधली परिस्थिती बऱ्यापैकी अंडर कंट्रोल आहे. आता केवळ चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये घट आहे, परंतु ही घट पुढील कालावधीत भरून निघणार आहे. मराठवाड्यामध्ये आता दुष्काळी परिस्थिती आहे, परंतु चिंता करू नका, याही ठिकाणची परिस्थिती लवकरच बदलणार आहे. त्यामुळे सरासरी जो मान्सून आहे तो 97-98% पोहोचणार याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा आकडेवारीवर आपण लक्ष देऊ. कोकण किनारपट्टीला 104%, मध्य महाराष्ट्र 110%, मराठवाडा जवळपास 31%ची घट, विदर्भ 21%ची घट आणि महाराष्ट्रात एकूण जे पावसाचं प्रमाण आहे ते 96वर येऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळे यात अजूनही सुधारणा होण्याची शक्यता अजून आहे. महत्त्वाची बाब लक्षात घ्या, जुलैमध्ये पाऊस कुठे पडतो तर जुलैमध्ये घाटमाथ्यावर कोकणात आणि विदर्भात पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जर चंद्रपूर आणि गडचिरोली, अमरावती सोडलं, अकोला सोडलं किंवा वाशिम सोडलं तर बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे. त्यामुळे परिस्थिती फार गंभीर नाही आहे. सुपर एल्निनोच्या कंडिशनमध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस हा तसा फार धोकादायक नाही. मात्र देशाची स्थिती जर बघितली तर मात्र थोडा चिंतेचा विषय अजून आहे. मात्र ही आकडेवारी अंतिम नाही, या आकडेवारीत अजून बदल होणार आहे. आयोडी जर पॉझिटिव्ह झाला तर महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची सरासरी पर्जन्य हे सरासरीपेक्षा जास्त जाऊ शकतं. परंतु आयोडी पॉझिटिव्ह झाला नाही तर परिस्थिती यापेक्षा उलटी असू शकते. आपण या ठिकाणी देशातील परिस्थितीवर दररोज नजर टाकलेली आहे आणि याचा उद्देशच हा आहे की शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. मला माहिती आहे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचे पूर्व भाग या ठिकाणी, उत्तर महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी आहे, परंतु या ठिकाणची परिस्थिती सुधारणार आहे याची मला खात्री आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. खरीपाचं पीक खराब झालं आहे, बऱ्याच ठिकाणी पेरणी झाली नाही आहे, काही ठिकाणी पेरलं आहे, पिकांपुरता पाऊस झालेला आहे आणि ते पिकं सर्व वाचणार आहेत. ज्या ठिकाणी पेरणी झाली नाही त्या ठिकाणी रब्बीची पेरणी होईल, परंतु पाण्याचा दुष्काळ महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता किंवा भारतात जाणवण्याची शक्यता आता कमी होत चालली आहे. सध्या 83% भारतामध्ये पाऊसमान आहे, परंतु यामध्ये भविष्यात सुधारणा होणं शक्य आहे. मी असं एक वाक्य वापरलेलं होतं की सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पडणाऱ्या पावसामुळे भरणाऱ्या सर्व पाणीसाठ्यांमध्ये 80 ते 90% पाणीसाठा जमा होईल आणि आता मात्र चित्र असं आहे की तिथे 100% पाणीसाठा होताना दिसतोय. यदाकदाचित आपल्याला हे माहीत नसेल की 15 ऑगस्टपर्यंत हे तलाव भरतात. ते तलाव जवळपास 23 तारखेलाच भरलेले आहेत. ते अप्पर वैतरणा हे 49% यावेळेस भरलेलं आहे. 2024ला हे केवळ 18% भरलेलं होतं, 2025ला 76%, तर आता ते 49% भरलेलं आहे. त्यानंतर आपण बघतो की मोडक सागर हे 2025ला 100% 23 तारखेला भरलेलं होतं, 24ला 75% भरलेलं होतं आणि आता मात्र ते 100% भरलेलं आहे. तानसा हे देखील 2025ला 98% भरलेलं होतं, 2024ला 91% भरलेलं होतं, आज मात्र ते 100% भरलेलं आहे. वैतरणा या ठिकाणी 62% पाणीसाठा आलेला आहे. गेल्या वर्षी ते 94% होता आणि 24ला तो केवळ 47% होता. आपण भातसा या धरणाचा जर विचार केला, 65% ते भरलेलं आहे. गेल्या वर्षी ते 84% भरलेलं होतं आणि 24ला केवळ 52% भरलेलं होतं. तर विहारमध्ये गेल्या वर्षी केवळ 57% पाणीसाठा होता 23 जुलैला, आज तो 100% ते भरलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघतो गेल्या वर्षी फक्त 58% पाणीसाठा तुळशीला होता, आज ते 100% भरलेलं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावामध्ये पाठीमागच्या वर्षांपेक्षा आजची परिस्थिती अतिशय उत्तम आहे आणि हे सर्व तलाव 100% भरणार आहे. आपण उदाहरण म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याची आकडेवारी बघणार आहोत तालुका वाईज, आणि यामध्ये फक्त आपण जुलै महिन्यापर्यंतचा अंदाज घेऊ, कारण जूनमधली परिस्थिती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 40% डिफिसिटमध्ये होती. त्यामुळे जुलैमध्ये काय झालं, तर जुलैमध्ये जो एकूण पाऊस पडतो नगर जिल्हा तालुक्यामध्ये, तर तो 115% झालेला आहे. म्हणजे सरासरीपेक्षा नगर तालुक्यामध्ये 115% पाऊस झाला आहे. पारनेरमध्ये 186% झाला आहे. त्यानंतर श्रीगोंद्यामध्ये 193% पाऊस झाला आहे. कर्जतमध्ये तोच पाऊस 112% झाला आहे. डिफिसेटमध्ये जामखेड आहे 83% आहे. शेवगावमध्ये 41% फक्त पाऊस झालेला आहे. म्हणजे डिफिसेटमध्ये शेवगाव आहे. पाथर्डीला जुलैत एकूण जी टक्केवारी ती 52% आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्वेकडील हा तालुका आहे, या ठिकाणी मोठी घट आहे. त्यानंतर आपण बघतो नेवासा 51%, राहुरी 56%, संगमनेरला 181% पाऊस झाला आहे, अकोल्याला 205% पाऊस झाला आहे, कोपरगावला 155% पाऊस झाला आहे, या ठिकाणी 60% पाऊस झाला आहे, राहत्याला 135% पाऊस झाला आहे. म्हणजे वर असले तरी आपण उदाहरण म्हणून बघितलं श्रीरामपूर असेल, त्यानंतर नेवासा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड हे तालुके अजूनही दुष्काळी आहेत राहुरीपर्यंत. पण पावसाचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या, या जिल्ह्यांमध्ये जुलैमध्ये या प्रमाणात पाऊस पडत नाही. त्यांचा पाऊस हा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये असतो आणि ही संपूर्ण रिकव्हरी आपल्याला हा उरलेला कालावधी मान्सूनचा देणार आहे.
आपण केवळ एका जिल्ह्याची आकडेवारी बघितलेली आहे. आता एकूण पाणीसाठ्यामध्ये जी सुधारणा झालेली आहे ती आपण झटपट बघूयात. या ठिकाणी आपण बघतो की कोकण किनारपट्टीला 73% मोठे पाणी प्रकल्प भरल्याचं सांगण्यात आलं आहे. 66% पुणे विभागामध्ये, नाशिक विभागामध्ये 54%, छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र मोठी घट आहे, अमरावतीमध्ये मोठी घट आहे आणि नागपूरमध्ये मात्र अजून 50%चा साठा आहे, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत बरोबर आहे. आपण आज बघतो की अजूनही कोकण किनारपट्टीला आणि खास करून उत्तर महाराष्ट्र, नाशिक जिल्ह्यात 24 तारखेला पावसाची शक्यता कायम असून हा JFS मॉडेलचा अंदाज आहे. 25 तारखेला यामध्ये थोडी घट होईल, मात्र कोकणात पावसाचा प्रभाव कायम असणार आहे. कोकणात पावसाचा प्रभाव 26लाही असण्याची शक्यता आहे. 27लाही कोकणात पाऊस असेल, मात्र उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता विशेष नाही. जवळपास आपण बघतो की 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद JFSने सांगितलेली नाही. म्हणजे आपण जवळपास असं बघतो की 2 ऑगस्टपर्यंत JFS मॉडेलने फारसं विशेष पावसाळी वातावरणाचा अंदाज दिलेला नाही. ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीला आज देखील पाऊस असण्याची शक्यता आहे आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात देखील स्थानिक पावसाचा अंदाज किंवा पावसाची शक्यता कायम आहे. कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण 25ला असणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण राहील. 26 तारखेपासून पुन्हा एकदा स्थानिक वातावरण महाराष्ट्रात वाढत आहे. कोकणातही पाऊस वाढणार आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात स्थानिक वातावरणाचा प्रभाव पुढे वाढणार आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील. 27 तारखेला आपण बघतो विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. 28 तारखेला या पावसात वाढ होईल. अगदी सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण वाढणार आहे. बीडमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. या ठिकाणी फक्त परिस्थिती अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व आणि कोल्हापूर पूर्व भागात फारसा पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आणि हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. एक कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा एकदा पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला 29 तारखेला पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा, संपूर्ण विदर्भाचा पूर्व भाग देखील पावसाळी असण्याची शक्यता आहे. कोकणातला पाऊस थोडा कमी जरी झाला तरी हलक्या सरी येतील. 30 तारखेला हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे सरकणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती या भागात पुन्हा जोरदार पाऊस पुढच्या सिस्टममुळे येणार आहे. त्यामुळे आणि कोकणातही पाऊस वाढेल. त्यामुळे विदर्भातील जी पावसाची घट आहे किंवा अकोला, अमरावती किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये, धुळे, नंदुरबारमध्ये जी पावसाची घट आहे ती कमी होणार आहे. 31 तारखेला हे पुन्हा वातावरण गुजरातकडे सरकेल. महाराष्ट्रात स्थानिक वातावरण काही भागात राहील. कोकणात पावसाची शक्यता कायम राहील. आता जुलै संपला. आपण बघतो ऑगस्टचा अंदाज. ऑगस्टमध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि उत्तर मराठवाड्यात स्थानिक वातावरण, कोकणामध्ये पाऊस जोरदार. 2 ऑगस्ट स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये, कोकणात पाऊस चालू आहे जोरदार पद्धतीने. 3 तारखेलाही महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे, कोकणात हलक्या पावसाची शक्यता. 4 तारखेला वातावरण बदलते, कोकणातील पाऊस वाढतोय, उत्तर महाराष्ट्रातील आणि पश्चिम विदर्भातील, उत्तर मराठवाड्यातील पाऊस वाढतोय. 5 तारखेपासून हवामानात बदल होतोय. पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस वाढतोय, दक्षिण कोकणातला पाऊस वाढतोय, इतरत्र स्थानिक वातावरण. 6 तारखेला आपण कोकणात हलका पाऊस बघतो, मात्र पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे. परंतु वाढतोय पाऊस कुठे? चंद्रपूर, गडचिरोली, हलक्या स्वरूपात लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये. आपल्याला
एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऑगस्ट हा कमी पावसाचा महिना आहे, परंतु या ठिकाणी वादळी प्रणाली तयार होतात आणि त्या महाराष्ट्रावर येण्याची शक्यता राहील. त्यामुळे आपल्याला एलिनोचा प्रभाव हा शेवटच्या 2 महिन्यात वाढतो की कमी होतो यावर महाराष्ट्रातील परिस्थिती अवलंबून असणार आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या 4-5 दिवसामधला अंदाज हा पुढचा अंदाज, यामध्ये बदल होऊ शकतो. वेळ वाया न घालवता आपण बघणार आहोत आज दिवसभरामध्ये केवळ कोकण किनारपट्टीचा उत्तर भाग, घाटमाथा आणि नाशिक पश्चिम भागात पावसाची शक्यता आहे. उद्या या भागात पाऊस असू शकतो, विशेष वातावरण नाही. मात्र आपण जर एकूण या 10-15 दिवसाचा अंदाज बघितला तर पाऊस कुठे होणार आहे? उत्तर महाराष्ट्रात पावसाची नोंद आहे, नंदुरबार, जळगाव, अकोला, कारण आपल्याला पुढची सिस्टमसुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. आणि कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे, म्हणजे उरलेला 7 ऑगस्टपर्यंतचा पाऊस हा सर्वाधिक कुठे पडणार आहे? अजूनही कोकणात पडणार आहे. त्यामुळे कोकणमध्ये जे काही पाणी प्रकल्प भरायचे बाकी आहेत ते सगळे भरणार आहेत. 100% भरतील असाही अंदाज द्यायला हरकत नाही. उत्तर महाराष्ट्रात सुधारणा होणार आहे, पश्चिम विदर्भात सुधारणा होणार आहे, उत्तर मराठवाड्यात सुधारणा होणार आहे. म्हणजे कुठे? नांदेड, वाशिम, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागात सुधारणा होणार आहे, अकोला, अमरावती, बुलढाण्यापर्यंत. विदर्भातली दुष्काळी परिस्थिती बऱ्यापैकी अंडर कंट्रोल राहणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती खूप सुधारणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात आता सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये, बीडमध्ये, नांदेडमध्ये जी परिस्थिती ती सुद्धा सुधारण्याची शक्यता या 15 दिवसामध्ये आहे. आपण झटपट अंदाज बघूयात. आज 24 तासामध्ये घाटमाथ्यासहित नाशिक पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम या भागात थोडं पावसाळी वातावरण असणार आहे. थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, परंतु पावसाचा जोर आज कमी होईल. 25 तारखेला स्थानिक वातावरण उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे, उत्तर मराठवाड्यामध्ये आहे. त्यामुळे पाऊस पूर्ण उघडलेला नाही, थोडा उत्तरेला सरकला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशात थोडी पावसाची घट राहू शकते. 26 तारखेपासून यामध्ये सुधारणा होईल. पुन्हा एकदा अतिशय चांगला स्थानिक पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. दुष्काळी पट्ट्याला कव्हर करणारा पाऊस आता सुरू होतोय. 27लाही तुम्हाला अतिशय चांगला महाराष्ट्रामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे. स्थानिक स्वरूपाचा पाऊसच दुष्काळी परिस्थितीला रिकवर करणार आहे. त्यामुळे घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. सिस्टम गेली तरीही स्थानिक स्वरूपाचा उत्तम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. 26, 27, 28, 29ला या वादळी प्रणालीचा थोडा प्रभाव आपल्याला पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा असा बघायला मिळू शकतो. आणि ही सिस्टम कोणत्या दिशेने जाते यावर थोडा 29, 30, 31चा पाऊस अवलंबून असेल. यामध्ये वादळी प्रणालीच्या मार्गामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे पाऊस वाढतो की कमी होतो हे बघावं लागेल. 1 तारखेला पश्चिमी विदर्भामध्ये स्थानिक वातावरण आहे. उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणात पावसाच्या सरी राहतील. थोडा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा 2-3 तारखेला, मध्य महाराष्ट्र पाऊस कमी होतोय. 4 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. 5 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पाऊस वाढणार आहे. 6 तारखेला इथे हलक्या सरी होऊ शकतात. 6-7ला पाऊस आता कमी दाखवला गेला आहे, परंतु या परिस्थितीत बदल होणार आहे, कारण अजून हा पुढचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. परिस्थिती फार हाताबाहेर अजून गेलेली नाही. ज्या विभागात दुष्काळी परिस्थिती आत्ता दिसते ती सुधारण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.